तर 10वी परीक्षा दिली आणि 2000 मध्ये परीक्षा दिली आणि डायरेक्ट मुंबईला गेलो. तिथे एक गारमेंटमध्ये एक छोटा जॉब केला हेल्परमध्ये. तर तिथं हेल्परमध्ये जॉब करताना त्याचं सॅलरी 12 तासाला ₹800 फक्त सॅलरी होती. मग इथून कमीत कमी 2 किलोमीटर चालत जायचं, 2 किलोमीटर यायचं चालत. तर त्यावेळेस आपण आपल्या गावात, आपल्या राज्यात राहून आपण का नोकरी करायची? भले गावावरून माती टेम्पोने टाकून विकू इकडे मुंबईला येऊन, पण बिझनेसच करायचा आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव दिनेश आटाळे आहे. मी गाव केरगळ सोळशी, जिल्हा सातारा, खेडेगावातल्या खूप गरीब कुटुंबातून आहे. तर माझ्या भविष्य म्हणजे माझ्या सक्सेस पाठी मी कसं स्ट्रगल केलं त्याबद्दल थोडी माहिती सांगतोय. तर मी खेडेगावातला केरगळ सोळशी गावातील एक गरीब कुटुंबातील आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही शिक्षण कसं केलं, तर खूप हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण करायला आम्ही टोटल 4 भाऊ, 1-2 मोठे आणि 2 छोटे. आम्ही दोघे जुळ्याचे होते लास्ट नंबर. तर आमचं शिक्षण कसं होतं त्यावेळेस साधी पेन्सिल पण मिळत नव्हती आम्हाला. पाटी पेन्सिल बोलतात, तर पाटीवर लिहिण्यासाठी पेन्सिल, खडू मिळत नव्हते. तर एका पेन्सिलचे 2 तुकडे करून आम्ही ॲक्चुअल शिक्षण केलं आहे मी. तर एक तर तुम्हाला सीन सांगतो शिक्षणाच्या बाबतीत. तिसरीत असताना शिक्षक म्हणले, "तुमची परिस्थिती नाही आहे पुस्तक घेण्याची. तर तुम्ही एक काम करा, एकाला पाठीमागे एक वर्ग पाठीमागे राहा, एकाला एका वर्ग पुढे ठेवा." तर मग त्यावेळेस मग आम्ही माझी पुस्तकं म्हणजे छोट्या भावाला होतील असं करून आम्ही शिक्षण घेतलं. कारण अक्षरशः त्यावेळेस नव्हतं. शिक्षण शिकायची परिस्थिती नसल्यामुळे मी काही जास्त शिकलो नाहीये. फक्त 10वी पर्यंत कसे करून घरची कामं करून 10वी पर्यंत स्ट्रगल करून शिक्षण पूर्ण केले. आणि परिस्थिती एकदम अत्यंत वाईट असल्यामुळे आम्हाला नोकरीला ॲक्चुअल नोकरी करण्यासाठी मुंबईला जावं लागलं मला. तर 10वी परीक्षा दिली आणि 2000 मध्ये परीक्षा दिली आणि डायरेक्ट मुंबईला गेलो. तिथे एक गारमेंटमध्ये एक छोटा जॉब केला हेल्परमध्ये. तर तिथं हेल्परमध्ये जॉब करताना त्याचं सॅलरी 12 तासाला ₹800 फक्त सॅलरी होती. मग इथून कमीत कमी 2 किलोमीटर चालत जायचं, 2 किलोमीटर यायचं चालत. तर त्यावेळेस एखाद महिन्यातून एकदा दोनदा वडापाव खायची इच्छा व्हायची, तर आम्ही त्या वडापावला सिच्युएशन बघायचो आम्ही, की तिथे मराठी मुलं भांडी घासायची आणि ते लोकं बिझनेस करायचे. तर माझ्या त्यावेळेस डोक्यात असं आलं, की आपण आपल्या गावात, आपल्या राज्यात राहून आपण का नोकरी करायची? मग माझ्या डोक्यात फिट बसलं, की आपण करायचं इथनं पुढे बिझनेसच करायचा. नोकरीमध्ये जास्त हे नाही करायचं. मग हा विषय मी भावांशी वगैरे चर्चा केला. पण आपली परिस्थिती नसेल, भाऊ म्हणले, "आपली परिस्थिती नाही, ते आपलं काम नाहीये." ॲक्चुअल मराठी मशीन खेडेगावामध्ये सांगितलं असं फक्त थोडंफार शिकायचं आणि डायरेक्ट जॉब करायचं. हीच एक आपली लाईफ असं आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळे त्यानुसार ते लोकं आपण लोकं लाईफ काढतो. पण नाही म्हणलं, मी असं मला जमणारच नाही. मला ॲक्चुअल बिझनेस करायचा आहे, धंदाच करायचा आहे. भले तो काही असू दे. भले गावावरून माती टेम्पोने टाकून विकू इकडे मुंबईला येऊन, पण बिझनेसच करायचा आहे. एक मनामध्ये मी एकदम हे करून घेतलं. परिस्थिती नव्हती. मग 8 तास, 12 तास काम करून कधी पार्ट टाईम कुणाला काम भेटत असेल तर ट्राय केलं. त्यातून मला 1-2 कस्टमर भेटले. त्यांनी पार्ट टाईम काम दिलं मला. मग त्यातून एक एक हे आलं, की जे सॅलरी आहे, सॅलरीपेक्षा 2 पैसे मला जास्त भेटले. सॅलरीपेक्षा 2 पैसे जास्त भेटायला लागले. मग म्हणलं आता बिझनेस करायचा. मग त्यासाठी मी पहिलं 4-5 लोकांना भेटलो, ज्यांच्याकडे कंपनी छोटे-छोटे स्मॉल स्केल होते. ॲक्चुअली इंजिनिअरिंग लाईनमध्ये. मग त्यांना भेटलं, ते म्हणले, "काम देतो" बोलले मला. मग मी एक पार्टनर पकडला, कारण पैसे नव्हते मशीन वगैरे घेण्यासाठी वगैरे. मग एक पार्टनर पकडला. जॉब करून मग त्या पार्टनरशिपमध्ये एक सेकंड हँड मशीन घेतली आम्ही. सेकंड हँड मशीन घेतल्यानंतर मग त्याला पैसे दिले मशीनचे. पण आता गाळ्या घेण्यासाठी पैसे नव्हते आमच्याकडे. म्हणजे डिपॉझिट वगैरे देण्यासाठी. तर त्याच्याकडून मशीन घेतली, तर महिना 2 महिने वाट बघितली आणि त्याने सांगितले, "एक काम करा, तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, मग तुम्ही इथेच चालू करा. माझं पण थोडंफार काम असेल ते करा. त्यातनं भाडं ॲडजस्ट करा आणि जे तुमच्याकडून देणार असेल त्यांना काम त्यांच्याकडून घेऊन तुम्ही तुमचं हळू स्ट्रगल करा." तर त्यांनी मग आमच्यासाठी हेल्पच केली. मग ॲक्चुअल मशीन घेण्यासाठी माझ्या मित्राने एक स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र ठेवून ते पैसे दिले होते मला. आणि मी थोडे इकडे-तिकडे मागून एक 5,000-10,000 करून असे 25,000-30,000ची एक मशीन घेतली होती आम्ही. असं मग मी हळू चालू केलं. मग मी जॉबच करत होतो. त्याला मी तिथे मशीनवर ठेवलं होतं आणि मी काम आणून द्यायचं आणि तो काम करत होता. करता माहिती पडलं, की बाबा एका मशीनवरती दोघांचे पोट नाही भरू शकत. मला थोडं गावाला जावं लागलं. एक सातारामध्ये एक चांगला भावाने जॉब बघितला डेअरीमध्ये. मग त्या जॉब करण्यासाठी मी सातारला परत गेलो. मी पार्टनरला सांगून गेलो, की "तू हे इकडचं सांभाळ, 2-4 क्लायंट आहे, एवढंच काम कर. मी परत वर्षात, दीड वर्षांनी येईन." कारण त्यावेळेस घरातल्यांचं ऐकलं पाहिजेच होतं, नाहीतर काही खरं नव्हतं. मग मजबुरीने गेलो मी. गेलो वर्ष, दीड वर्ष काढले. पण माझ्या डोक्यात होतं, की मला धंदाच करायचा आणि गावच्या ठिकाणी धंदा होऊच शकत नाही. म्हणून ते 2 वर्ष, दीड वर्ष काम करून मी परत मुंबईला आलो. मित्राकडे राहिलो वगैरे आणि तिथे
तिथेच राहायचा आणि तिथेच काम करायचा. तिथून मशीनचं वगैरे आपल्याला नॉलेज होतं फार्मास्युटिकल. मग तिथून आम्ही राहायचं आणि तिथून मग आमची जी मशीन टाकली होती, जे पार्टनर माझा हँडल करत होता, त्यानं पूर्णपणे म्हणजे लॉसमध्ये केलं होतं. ॲक्चुअल जवळ-जवळ ₹50,000-60,000 कर्ज ठेवलं होतं त्यांनी करून. भाडं देणं, लाईट बिल थकले होते, सगळं काम बाकी होतं. मग ते येऊन हळू-हळू कव्हर करून 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये कव्हर करण्यात. जसं थोडं लाईन ऑफमध्ये आलं, तर माझेच मित्र मला भेटायला आले, तर त्यानेच माझ्या पार्टनरला भडकावलं, "तू हे असं नाही, असं कर, तसं कर." मग ते पार्टनरनं पण त्यावेळेस हे केलं. मग पूर्ण वापस झिरोवरती आलो. मग आता करायचं काय? आता जर बायपास मारलं तर आपण फेल झालो तर काही करता येणार नाही. हसणार वगैरे माणसं वगैरे आणि मग काय पुढं काय? ॲक्चुअली त्या पार्टनरने थोडं हे केल्यामुळं कारण मी त्याला जर बायपास करत असतो, तर तो पूर्ण रोडवरती कारण त्याच्यावरती खूप हे होतं. त्यामुळे मी त्याला म्हणलं, "तो बरबाद होणार." मग तो नाव खराब होणार कारण माझंही आणि त्याची फॅमिली बायको होती. त्याची बायको, त्याची सासू वगैरे सगळे ओळखीचे होते माझे. म्हणजे घरचं रिलेशन झालं होतं एक. ते खूप हे होणार म्हणून मी त्याला म्हणलं, "तू मशीन घे, सगळं चालव. आहे तसं तुझं चालू दे. मी दुसरीकडे बघतो. मी दुसरं टाकतो सेटअप." म्हणून मी तिथून निघून आलो आणि माझ्या जुन्या कंपनीत जे जॉबला सर्व्हिसला होतो, त्या सेटला जाऊन भेटलो. त्याला बोललो, "असं-असं झालं." तर तो म्हणला, "तुम्ही मग त्याला तू बोल ना त्याला. तर तो मराठी आहेस आणि तू यूपीवाला आहे. मग तू मराठी असून सुद्धा असं का करतोस?" म्हटलं, "नाही, कोणाच्या पोटावरती लाथ नाही मारायची आपण. आपण आपल्या कष्टावरतीच उभं राहायचं." असं मी ठरवलं आणि तर म्हणलं, "माझे थोडेफार पैसे काही 10,000 बाकी होते, तर द्या." म्हणलं. तर त्या सेटला काय मनात आलं काय माहिती नाही. त्यांनी बोलले बाहेर हात पकडला आणि ऑफिसच्या बाहेर घेऊन आले आणि ते मॅनेजरला सांगितलं, महेश म्हणून मॅनेजर होता, की "दिनेश ज्या मशीनवर ते हात ठेवलं ती त्याची मशीन." तर त्या मशीनचं व्हॅल्यू 15,000 ते 20,000 होतं. ठीक आहे. मग त्यांनी मला ती दुसऱ्या दिवशी येणार, त्याला जे मशीनचे लागेल ते सामान सकट त्याला मशीन लोड करून पण तुम्ही त्याला द्यायची दिनेशला. असं मॅनेजरला स्ट्रिक्ट वॉर्निंग सेटनं माझ्या दिली. दुसऱ्या दिवशी गेलो आणि खरोखर त्या सेटनी मला दिलं ती माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट आहे. ॲक्चुअली पूर्ण झिरो झालं होतं, तर त्यांनी मला एक सीडी दिली परत. ठीक आहे. मग त्या सीडीमुळे मग हातगाडी भावाकडून ₹1000 हातगाडीला घेतली. मशीन घेतली आणि ती चिमटपणे मित्राच्या गाळ्यामध्ये नेऊन ठेवली आणि तिथं मी काम स्टार्ट केलं. आता खूप कष्ट करत होतो, पण काय एवढं मार्जिन नव्हतं. महिन्याला 12 तास काम करून पण साधे 5,000 पण भेटत नव्हते. एवढी बेकार अवस्था होती त्यावेळेस. निगेटिव्ह तर खूप होतं, पण नंतर काही गोष्टीतनी एक शब्द होते पहिले जॉब करताना, एक बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी सुरुवातीला त्रास होतोच. मग हळू काम करत गेलो. मग नंतर विचार केला, मग एक माणूस ठेवला आणि मी थोडं बाहेर मार्केटला आलो. मार्केटला आल्यानंतर मी हळू बिझनेस वाढवला, त्यातून ग्रोथ केले आणि मग माझा बिझनेस थोडा एक पर्टिक्युलर लेव्हलला आला. त्यानंतर मग मी हळू हे केलं, आपलं लग्न करायचा विचार आला. कारण घरातून जी पॉझिटिव्ह पाहिजे होतं ते मिळत नव्हतं म्हणजे. ठीक आहे. मग त्यानंतर मी विचार केला लग्न करायचं. लग्न करण्यासाठी मी स्वतःही हे करून ॲडजस्ट करून अ, लग्नही केलं मी. लग्न करून मी सेपरेट रूम घेऊन वगैरे राहून नंतर मग बिझनेसला अजून डेव्हलप केलं. बायकोचा सपोर्ट घेऊन. डेव्हलप म्हणजे काय केलं, एक शिवम एंटरप्राइज होतं. शिवम एंटरप्राइजला आता 1-2 महिने पहिले एक ब्रँडिंग दिलं. आटाळे ब्रँड म्हणून मी नवीन स्टार्टअप केला आहे. कंपनीचं नाव आटाळे ब्रँडिंग म्हणून मी रजिस्टर केला तो स्टार्टअप केला एक 3 महिन्या अगोदरच आणि आम्ही ॲक्चुअल फार्मास्युटिकलमध्ये पॅकेजिंग मशीन बनवतो. पॅकेजिंग म्हणजे मशीन बनवतो, जे आपल्या फूड, फार्मा या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये लागतात ऑटोमेशन वगैरे. तर जसं क्लायंटला पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी हेल्प पण होती. बिझनेसमुळे त्यांचं ग्रोथ होतो, त्यांचा बिझनेस प्लस होतो. आपण काय ऑटोमेशन करून दिलं तर त्यांची त्यात खूप आवड पण होती. मग मी त्याच्यामध्ये आता चांगल्या पद्धतीने माझा सक्सेस आहे त्याच्यामध्ये मी. आणि तर मी इतरांना सल्ला देईन, की तुम्ही मेहनत करा आणि कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये, की कितीही कटिंग प्रेसर करता कदाचित लॉस होतो. पण त्यातनं पण जर तुम्ही कॉन्फिडन्स हार नाही मानली किंवा कॉन्फिडन्स तुमच्यात बनवून ठेवला, तर 100% त्याच्यापुढे तो तुमची प्लस पायरी येणारच आहे. हा माझा सल्ला राहील. माझं ऑल इंडियाच्या बाहेर पण माझी चालू आहे, की मला एक्सपोर्ट पण माझा ब्रँड पुढे गेला पाहिजे, असा प्रयत्न आहेत माझे आणि त्या प्रयत्नावरती माझं चालू पण आहे आणि चांगला बिझनेसमध्ये आणि रिवाइज ऑर्डर येतात. आवडतं काम, नवीन डेव्हलपमेंट करायचं क्लायंटला. तेव्हा कामला चांगल्या पद्धतीने माझं आता बेटर आहे लाईफ आणि खूप चांगला सक्सेसफुल बिझनेस केलेला आहे मी आणि थँक फॉर मला जे समारंभ टॉक म्हणून त्यांनी बोलायची संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो.